नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR ज्युनियर्स अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. आज आपण बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2022 ची कशा प्रकारचे सोडवायची ते बघायचे. त्यात वेळेचं नियोजन कशा प्रकारे करायचे, हो की नाही. आपण नेहमी समस्या काय येते माहिती आहे का, वेळ पुरत नाही ही एक सर्वात मोठी समस्या असते. त्याचं कारण काय असेल तर आपण ज्या गणिताला कमीत कमी वेळ लागायला पाहिजे तिथे जास्त वेळ लागतो. समजा हा प्रश्न क्रमांक पहिला आहे, हो की नाही. पर्याय अचूक पर्याय लिहा, याला खूपच वेळ लागतो. 4च आहेत, 4 मिनिटं खूपच झाले, खूप झाले 4 मिनिटं, हो की नाही. आणि त्याच्यामुळं या सर्व समस्या येतात. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच जर वेळेचं नियोजन केलं तर आपला पेपर वेळेच्या अगोदर होईल, उलट आपले 10 मिनिटं वाचतील. बघूया आता यावर आपल्याला चर्चा करायची. बघा काय म्हणते, वेळ 2 तास असतो, हो की नाही, आणि एकूण गुण 40 असतात. आता बघा नियम सूचना काय म्हणते, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आपल्याला जिल्हे 1 पासून ते 5 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणक यंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही. आपल्याला बेरीज गुणाकार भागाकार आणखी वजाबाकी ही आपल्याला आपलीच करावी लागेल. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या हे पूर्ण गुण दर्शवितात. हे बघा, या ज्या संख्या आहेत ते काय दर्शवितात, पूर्ण गुण दर्शवितात. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर प्रश्न क्रमांक अमुक अमुक मूल्यमापन केवळ प्रथम पर्यायातील पर्याय ग्राह्य धरून केल्या जातात, हो की नाही. प्रथम म्हणजे पहिले प्रश्न क्रमांक A1 असं लिहित असतो आपण, किंवा याचं A आणि प्रश्न क्रमांक पहिला A1 मधलं 2 मधलं B किंवा 1 मधलंच आपण A1 मधलंच A, हो की नाही. असं 2 वेळेस कुठेतरी लिहित असतो. पण पहिलाच प्रयत्न म्हणतो प्रथम पर्यायातील पर्याय ग्राह्य धरून. हा जो पहिला प्रयत्न आहे ते त्यालाच ग्राह्य धरला जाईल, नंतर त्याला ग्राह्य धरल्या जाणार नाही. कारण आपण रिकाम्या जागा जोड्या जुळा वगैरे कुठल्या कुठे किती वेळेस लिहितोय ना. त्याचं बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहायचे, फक्त ABCD जे काय आहे ते. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ठीक आहे. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. खालील पैकी कोणते वर्ग समीकरण आहे, तर क्रमांक B लिहूया. काय लिहूया, प्रश्न पहिला A मधलं पहिलं. प्रश्न पहिला A मधलं पहिलं काय म्हणते, आपल्याला फक्त वर्णाक्षर लिहा म्हणते. आता वर्णाक्षर कोणतं येईल, मग B नंबर बस एवढे लिहिले चालते. वर्णाक्षरच लिहा म्हणते, सोडवायची गरज नाही. सोडवायचंच असेल तर आपल्याला एकदम शेवटच्या पानावर आपल्याला असं लिहावं लागेल, रफ वर्क, आणि त्या ठिकाणी सोडवायचं. रफ वर्क लिहा किंवा कच्चे काम असं देखील आपण लिहू शकतो. आणि सर्वात शेवटच्या पानावर हे रफ वर्क गुणाकार भागाकार जे काय असेल ते आपल्याला करता येईल, हो ना. बघा आता आपण काय शिकलोत माहिती आहे का, या x ने याला गुणा x वर्ग, या x ने याला गुणा अधिक 5x, हा 2 इकडे घ्या, हे झालं आपलं वर्ग समीकरण. पण याला जर x ने गुणावे लागेल प्रत्येकाला, म्हणजे इथे x घन येईल, म्हणजे हे नाही, हो की नाही. हे नाही, इथं घातांक 2 नाही, इथं घातांक 2 आहे, याने याला गुणल्यावर x चा 3रा घात होईल, म्हणजे हे येणार नाही. लक्षात, म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला याचं काय अचूक पर्याय B. ज्याचे पहिले पद -2 आणि सामान्य फरक 2 आहे, -2च पाहिजे होता बरं का, सामान्य फरक -2 आहे, अशा अंकगणिती श्रेणीतील पहिले 4 पद काढा. बघा पहिले पद A आहे किती, -2, आणि D किती आहे, -2. मग आता आपल्याला T2 काढायचंय. T2 बरोबर T1 + D. मग काय होईल, -2 अधिक -2 बरोबर -2 -2 -4, हो की नाही. मग T3 बरोबर T2 + D बरोबर -4 -2 बरोबर
6 आणि नंतर T4 बरोबर T3 प्लस D -6 -2 बरोबर -8 म्हणजे -2 -4 -6 -8 पर्याय क्रमांक C चं उत्तर अगदी बरोबर आहे. हो की नाही? हे एवढंही करायची गरज नाही. या दोघांची बेरीज -4 पुन्हा -4 मध्ये -2 मिळवा असं देखील केलं तरी चालते म्हणजे तुमचा वेळ वाचेल. 2 किती आहे? 200 2 आणि इथे किती? बस झालं. ठीक आहे. x व y चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49 असेल, dy बरोबर 63 असेल आणि y बरोबर किती आहे? 7 आहे. नाही, d बरोबर 7 आहे तर y बरोबर किती? y बरोबर काय असतं आपलं? dy बाय d. हो की नाही? मग dy किती आहे? -63 आणि छेदाला किती आहे? 7 9 63 बरोबर किती? -9 म्हणजे पर्याय क्रमांक डी. 3D 3D 4 काय येईल? खालील पर्यायापैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकत नाही? नंबर ए 4. आलं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे हे होतं आपलं प्रश्न क्रमांक पहिला ए. ठीक आहे. पहिला बी बघा. पहिला बी काय म्हणतोय? खालील उपप्रश्न सोडवा. 4x अधिक 5y बरोबर 19y चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढा. बघा म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला बी मधलं किती? 1 काय? 4x अधिक 5y बरोबर 19. 4x अधिक 5y बरोबर 19 मध्ये x बरोबर 1 ठेवू. x बरोबर किती ठेवू? 1 ठेवू. हो ना? काय होईल मग? x च्या ठिकाणी 1 ठेवल्यावर 4 गुणिला 1 अधिक 5y बरोबर किती? मग 4 1 4 अधिक 5y बरोबर 19. मग हा 4 वजा होईल. मग 5y बरोबर 19 वजा 4 आणि म्हणून 5y बरोबर किती? 19 मधून 4 गेले 15 राहिले. आता हा y गुणिला आहे म्हणून भागीला जाईल. y बरोबर 15 भागीला 5 5 त्रिक 15 म्हणून y बरोबर किती आला आपला? 3. y बरोबर किती आला? 3. हे प्रश्न क्रमांक पहिल्या बी मधलं पहिलं होतं. सर्व सोडवायचे आपल्याला 1 मार्कासाठीच आहे. 2m वर्ग बरं 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. नंबर 2 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 ची बरोबर 0 चे 1 मूळ 2 आहे. ओके नाही? आता मग काय होईल? म्हणून m बरोबर 2 ठेवू. मानू आहे की नाही ते ठरवायचंय आपल्याला. मग 2 गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिला 2 बरोबर किती? 0. मग काय होईल? 2 गुणिला 4 वजा 10 बरोबर किती? 0. मग 8 वजा 10 बरोबर 0 म्हणून वजा 2 बरोबर नाही 0. हे बरोबर नाही. वजा 2 आणि 0 ह्या समान असू शकतात का? तर नाही. आणि म्हणून काय होईल? तुम्ही दुसऱ्या पानावर घ्यायचं आहे. म्हणून काय होईल माहिती आहे का? m बरोबर 2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ नाही. आलं लक्षात? हे होतं नंबर 2च. नंबर 3चं पाहूया. जर पहिले पद 6 सामान्य फरक 3 आहे. नंबर 3 काय म्हणते? याच्या नंतरच आहे का? नाही. नंबर 3 काय म्हणते? a बरोबर 6 आणि सामान्य फरक किती आहे? वजा 3 आहे. d बरोबर वजा 3. तर आपल्याला दुसरं पद काढायचंय म्हणजे n बरोबर 2 ठेवावं लागेल. हो की नाही? आणि त्याच्यानंतर काय करावं लागेल? तिसरे पद देखील काढावं लागेल. दुसरे व तिसरे पद लिहा. मग आता काय होईल? हा झाला आपला T1. ए म्हणजे प्रथम पद म्हणजे T1 असतं. T1 बरोबर किती? हो ना? आता बघा आपलं काय?
टी एन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी असं आपलं सूत्र आहे. मग काय होईल, दुसरे पद काढायचं म्हणजे एन बरोबर 2 ठेवू. ए किती आहे 6 अधिक 2 वजा 1 गुणिला 3 बरोबर काय होईल 6 अधिक 1 गुणिला 3 म्हणून काय होईल 6 अधिक 3 टी 2 बरोबर किती, टी 2 बरोबर किती 9 होईल. 6 आणि वजा 3 आहे का, 6 आणि वजा 3 आहे होते. 6 आणि किती आहे हा वजा 3 आहे, हा वजा 3 होईल हो ना. मग हा काय होईल डी बरोबर ए बरोबर 6 आणि सामान्य फरक डी बरोबर वजा 3, हा वजा 3 हा अधिक हा अधिक हा वजा 3 बघ नाही, हा वजा 3 बरोबर हा किती होईल मग 3, 3च येईल ना. तीन कसं आहे, दुसरे पद ए बरोबर 6 वजा 3 3 यायला पाहिजे. बरं ठीक आहे, आता किती काढायचं आपल्याला तिसरे पद T3 एन बरोबर 3 ठेवूया. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, कारण काय एन बरोबर 3. मग काय होईल ए 6 अधिक 3 वजा 1 गुणिला वजा 3 होईल की नाही असं. मग किती होईल आपलं कसं चुकायचं. मग काय होईल माहिती का 6 अधिक 2 गुणिले वजा 3, मग 6 वजा 6 बरोबर माझं 0 यायला बा, माझं किती यायलं 0 यायलं. म्हणून दुसरे पद बरोबर 3 आणि तिसरे पद बरोबर किती 0. पहा 6 वजा 3 3 राहील, 3 वजा 3 0 असं यायला. ठीक आहे, लक्षात तुमच्या. हे झालं 3 नंबरचं गणित. आता आपल्याला 2 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश लिहा. इथंच लिहितो मी नमुना अवकाश एच बरोबर एच 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 टी एच टी. अशा प्रकारे आपल्याला हा नमुना अवकाश लिहिता येईल हो ना. ठीक आहे, हा झाला आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ब्लॅक पेन घेऊया. निश्चयांकाची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आपल्याला. याच्यामध्ये हा तिरपा गुणाकार करत असतात. 2 वर्गमुळात 3 गुणिला 3 वर्गमुळात 3 आणि वजा 9 गुणिला 2. मग आता बघा याचा किती येतो माहिती आहे का 18. कसा 18 येतो सांगू का तुम्हाला. बघा हे जे कंसाच्या बाहेर 2 आणि 3 आहेत ना त्याचा गुणाकार करू 6 गुणिला. आता हे ज्या कर्निस्थ संख्या आहेत वर्गमुळात त्या 3 त्रिक 9, 9चं वर्गमूळ किती होईल 3 म्हणजे 3 त्रिक 18 आणि 18 वजा 18 किती होईल मग 0. म्हणजे या निश्चयांकाचे इथं किती या निश्चयांकाची किती किंमत येईल मग 0 अशी येईल. आलं लक्षात तुमच्या. त्याच्यानंतर बघा खालील अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा. बघा दिलेली अंकगणितीय श्रेणी 7 13 19 25 आहे. मग या ठिकाणी प्रथम पद ए म्हणजे 7 हो ना. टी 19 काढायचे म्हणजे एन बरोबर किती 19 घेऊया आणि याच्यातला फरक किती आहे डी बरोबर 6. 5 7 6 13 6 19 6 25 फरक एवढा आला. आता बघा याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला टीएनचं सूत्र वापरायचं ए प्लस कंसात एन मायनस 1 इंटू डी. आता बघा ए किती आहे 7 19 वजा 1 एन 19 आहे आणि डी किती आहे आपला डी किती आहे म्हणालो 6. मग 7 आणि इथे किती 18 18 म्हणजे किती 108.
18 गुणिला 108 होईल ना असं. हा 19 मधून 1 गेला, 18 राहिले, हा 6 6 8 48 108 108 आलं. आता इथे किती येईल मग 115. या दोघांची बेरीज किती 115. 19वे पद किती आहे मग 115 असं आपल्याला करता येईल. त्यानंतर बघा, एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करा. एक फासा टाकला असता नमुना अवकाश काय म्हणतो 1 2 3 4 5 6. ओके, कारण काय त्या फाशावर 1 पासून ते 6 पर्यंत अंक असतात. मग n ऑफ s बरोबर 6 आलं. मग वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे म्हणजे मूळ संख्या याच्यात कोणकोणत्या आहेत 2 3 आणि 5 की नाही. मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, केवळ त्या संख्येने भाग जाते. एक ही मूळ संख्या नाही, तशी ती संयुक्त संख्या देखील नाही. मग किती आले n ऑफ a बरोबर 3. मग p ऑफ a चं काय सूत्र आहे आपलं n ऑफ a बाय n ऑफ s. हो की नाही. मग n ऑफ a किती आहे आपला n ऑफ a किती आहे आपला 3 आणि n ऑफ s किती आहे 6. 3 1 3 3 2 6 म्हणजे p ऑफ a किती आला आपला 1/2. लक्षात तुमच्या हा आपला p ऑफ a आला. त्यानंतर बघा, खालील एकसमान समीकरणे क्रेमलच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx आणि dy च्याच किमती काढायच्यात आपल्याला, फक्त x च्या काढायच्या नाही. ठीक आहे. प्रश्न कितवा दुसरा बी मधलं पहिलं. प्रश्न दुसरा बी मधलं पहिलं. 3x अधिक 5y बरोबर 26. आणि x अधिक 5y बरोबर 22. x अधिक 5y बरोबर, आपल्याला फक्त dx आणि dy काढायचंय, जास्त काही काढायची गरज नाही. मग आपण डायरेक्टच काढूया का dx बरोबर काढताना काय करतो माहिती आहे का x लिहित नाही, आपण स्थिर संख्या घेतो 26 आणि 22 हो ना. मग आता y घ्यायचा आहे 5 5च आहे का y 5 आणि 5. ठीक आहे. y जशाला तसा y चे सर्व बरोबर काय होईल 26 गुणिला 5 अधिक 22 गुणिला 5 होईल. 26 गुणिला 5 अधिक 22 गुणिला 5 वजा येईल त्या. हे काय येईल माहिती आहे का हा वजा येईल. मग या दोघांचा गुणाकार 130 येतो. या दोघांचा गुणाकार किती येतो 110 बरोबर किती आला 20. आता dy काढायचंय आपल्याला. मग dy काढताना y लिहायचं नाही, y च्या ठिकाणी काय लिहायचे स्थिरांक लिहायचे आणि x काय x चे सहगुणक 3 आणि 1 आहे बरोबर. 3 गुणिला 26 वजा 26 गुणिला 1 बरोबर काय होईल 3 सगळं 18 8 हाताला 1 3 2 6 आणि 1 7 वजा 26 बरोबर. 8 6 गेले 2 राहिले, 7 2 गेले 5 राहिले, म्हणजे dy किती आला आपला 52. 26 यायला पाहिजे ना इथे. 26 1 3 18 8 हाताला 1 3 2 6 आणि 1 7 आणि तिथे तर 26 आहे. 22 हा 22 पाहिजे होता ना इथे. 22 त्रिक 66 26 22 22 त्रिक 66 3 गुणिला 22 आणि वजा 26 गुणिला 1 22 त्रिक 66 वजा 26 बरोबर किती 4. dx बरोबर किती 20 आणि dy बरोबर किती 40. dy बरोबर किती 40. हे झालं दुसऱ्या मधलं किती पहिलं. आता फक्त 4च सोडायचे. एका खोक्यात 5 लाल 8 निळे पेन आणि 3 हिरवे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता किती. नंबर 2. हे बघा आता याच्यामध्ये काय होईल n ऑफ s बरोबर किती असेल. आपण डायरेक्टच जर लिहिले तर याची बेरीज करू.
5 आणि 3 8 आणि 8 16, हो की नाही. एन ऑफ एस बरोबर किती 16. आता आपल्याला काय म्हणते, घटना ए पेन निळा असणे, हो की नाही. मग एन ऑफ ए बरोबर बघा, ऋतुजाला एक पेन काढायची आहे तर काढलेला पेन निळा असण्याची शक्यता किती आहे. मग निळे पेन किती आहे 8, म्हणजे एन ऑफ ए किती येईल 8. मग आता आपल्याला पी ऑफ ए करायचं आहे. मग पी ऑफ ए म्हणजे ए ची संभाव्यता एन ऑफ ए बाय एन ऑफ ए किती आहे आपला 8 आणि एन ऑफ एस किती आहे 16. 8 1 8 8 2 16. पी ऑफ ए 1/2. पी ऑफ ए बरोबर किती आलं आपलं 1/2 असं आहे. पी ऑफ ए बरोबर किती 1/2. नाही याच्यातच राहिलं का 1 2 सोडवले ना आपण, कमीत कमी 4 सोडायचे पहिल्या याने. पण खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे आपल्याला. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 पाहिजे होते माझ्या मते या ठिकाणी. बी मधलं कितवं 4थं, हो वजा 20 पाहिजे होता. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20. पहा नंबर 4 एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. बघा आता 20 ही स्थिर संख्या आहे, याचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. 4 आपण 20, हो ना. कोणता ऋण घ्यायचा आहे तर मोठा लहान ऋण मोठा धन. कारण काय आता बघा महत्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे मधलं पद 1 किंवा वजा 1 असेल तर लागोपाठचे अवयव असतात. बघा क्रमागत 4 आणि 5. मग या मधल्या पदाच्या ठिकाणी हे 2 ठेवूया आपण. एक्स वर्ग वजा 4x अधिक 5x वजा x बरोबर. आता या दोघांच्या जोड्या पाडूया 2-2च्या. इथून कॉमन निघेल x ने याला भागितलं x ने याला भागितलं वजा 4. या दोघातून कॉमन काढूया 5. काय राहिला x वजा. आता हा कंस सारखाच आला म्हणून काय होईल x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 5 बरोबर किती 0. म्हणून पहिल्या कंस बरोबर 0 घ्या किंवा दुसऱ्या कंस बरोबर देखील 0 घ्या. मग हा वजा 4 तिकडे गेल्यावर काय होईल अधिक 4 होईल. हा 5 तिकडे गेल्यावर काय होईल वजा 5 होईल. असं आहे हे आपलं उदाहरण, हो की नाही. असं आहे हे आपलं उदाहरण. 1 2 3 झाले. एक करूया आपण खालील एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी हे मोडावं का मग आपण हे बी मधलं 5 49x वजा 57y 49x वजा 57y बरोबर काहीतरी आणि 57x 49y बरोबर काहीतरी 172 आणि 252. बर आपल्याला फक्त काय करायचंय माहिती आहे का x अधिक y आणि x वजा y च्या किमती काढायच्या, x आणि y च्या नाही. आता बघा काय होईल मग काय होईल समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 काय होईल 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y 252 यांची आपल्याला बेरीज करायची. 4 2 आणि 2 3 आणि 4 बरोबर y वजा 106y 106. बघा आता तिन्ही हे 106 च्या पट्टीत आहेत म्हणजे 106 ने भागू 106 ने भागू. मग काय होईल याला भागितल्यावर x येईल, याला भागितल्यावर y येईल, याला भागितल्यावर 4 येतात. बघा ना 4 × 24 4 हातच्याले 2 2 आणि 4 × 4. आता आपल्याला काय करायचंय x वजा y निघाला आपला
x अधिक y काढूया आपण. मग समीकरण नंबर इकडे लिहू का, 1 अधिक समीकरण नंबर 2. आता मग काय 49 वजा करावं लागेल आपल्याला. 49 वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर किती 200. हा ऋण, हा धन, हा ऋण, किती राहिले वजा किती 1 म्हणजे 8 वजा 8x वजा 8y बरोबर किती 0 8 वजा. ओके नाही, आपल्याला अधिक पाहिजे होता हो ना, आपल्याला अधिक पाहिजे होता तर आपल्याला वजा 8 न भागावं लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल, वजा 8 ने भागावं लागेल हो ना. मग वजा 8 ने भागू काय होईल मग, x अधिक y बरोबर अर्धा आहे. त्याला x अधिक y आणि वजा y बरोबर किती आहे आपला. अशा प्रकारे हे आपण याच्यातले 4 उदाहरण सोडवले. 4 सांगितले होते, 4 सोडवले हो ना. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणतीही कृती पूर्ण करून लिहा. एकच कृती पूर्ण करूया आपण हो ना. kx वर्ग वजा 10x अधिक 3 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x बरोबर किती ठेवावं लागेल 3, कारण मूळ किती आहे आपलं 3. मग आता या वर्ग समीकरणाचे मग x बरोबर 3 वरील समीकरणात ठेवू हो ना. आता मग काय होईल माहिती आहे का, इकडे सोडूया आपण. बघा kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 मध्ये x बरोबर 3 ठेवू. हो की नाही, 3च ठेवायचं ना आपल्याला. kx वर्ग वजा 10x मग काय होईल, k गुणिला 3 चा वर्ग वजा 10 गुणिला 3 अधिक 3 बरोबर काय होईल 0. मग 9k वजा किती 27 10 30 ना, 30 वजा 3 बरोबर किती 0. म्हणून काय होईल 9k वजा 27 बरोबर 0. म्हणून 9k बरोबर किती 27 तिकडे जाईल धन होईल. म्हणून k बरोबर किती 3. 9 त्रिक 27 k बरोबर किती 3. हे व्यवस्थित पहा तुम्ही. म्हणजे हे कसं हे टाईप केल्यानंतर देखील अशा प्रकारे आलं आहे. ठीक आहे, एकच सोडवायचं होतं ना आपल्याला, एकच घेऊन जा. मग की घेऊया बघा, सोपा आहे, पटकन होऊन जाते. योग्य रीतीने 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनेची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा 52 पत्ते असतात म्हणजे n ऑफ s बरोबर 52 आपल्या खेळण्याच्या पत्त्यामध्ये. मग आता काढलेला पत्ता एका किती वेळ असतो 4 एक्के असतात की नाही, प्रत्येक पत्ता 4 वेळ असतो. मग p ऑफ a बरोबर काय होईल n ऑफ a बाय n ऑफ s. मग काय होईल 4/52 आणि बरोबर काय असेल मग 4/52 म्हणजे याने याला भागितलं 4 1 4 4 13 52 बरोबर p ऑफ a बरोबर 1/13. आता काढलेला पत्ता इस्पिकचा गण आहे. इस्पिक किती असतात 13 हो ना. बदाम, चौकड, इस्पिक आणि तो दुसरा एक किती, असे 4 प्रकारचे पत्ते असतात. प्रत्येक प्रकारचे पत्ते किती असतात 13. मग काय होईल इथे बरोबर 13/52 13 आणि म्हणजे इथं काय राहील मग 1. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे होतं. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. एक समान समीकरणे आलेखाच्या सहाय्याने सोडवा किंवा हे आलेख शक्यतोवर आहे की नाही, आलेख शक्यतोवर जो आहे तो थोडासा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे आलेख थोडासा बाजूला ठेवा. तुम्हाला जर येतच जर नसेल या 3 पैकी तर मग सोडवायला काय हरकत नाही. बघा एका नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण रांगा 27 आहे. हा पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत म्हणजे ए बरोबर T1 बरोबर 20 होईल हो की नाही. दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, अशी खुर्च्याची मांडणी आहे. तर नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत बघा. काय म्हणालो आपण, प्रश्न कितवा आहे हा, नाट्यगृहात खुर्च्याच्या रांगा
तिसरा बी, प्रश्न तिसरा बी मधलं दुसरं, तिसरा बी मधलं किती दुसरं, पहिल्या रांगेत ए बरोबर T1 बरोबर 30, दुसऱ्या रांगेत बावीस आणि तिसऱ्या रांगेतील पुरुषच्या बरोबर किती 24. आता अशा किती आहेत एकूण रांगा? 27. म्हणजे n बरोबर 27 ठेवावं लागेल. मग आपल्याला SN चं सूत्र वापरावं लागेल. SN बरोबर n/2 कंसात 2a + n - 1 इंटू t. एकूण खुर्च्या करायचे म्हणजे आपल्याला अशा प्रकारचं सूत्र वापरावं लागेल. ठीक आहे, बघा आता मग काय होईल. n म्हणजे किती? 27/2, 2 गुणिला किती? a किती आहे? 20 अधिक 27 वजा 1 गुणिला d किती आहे? d किती आहे? 2. d म्हणजे याच्यातला फरक, साधारण फरक म्हणतो ना आपण. d बरोबर 2, हो ना. बरोबर काय होईल? 27/2 कंसामध्ये 40 अधिक 26 गुणिला 2 बरोबर काय होईल? 27/2 कंसामध्ये 40 अधिक किती? 52. ते सकम 12/2 हाताला बेजून 4 ने 1 5 बरोबर 27/2 गुणिला किती? 92/1, हो ना. मग काय होईल? 42 8 आणि बेसकम 12, मग 27 गुणिला 46 बरोबर किती? 1242 येईल. माझ्या येईल 1242. म्हणून काय विचारलं आपल्याला? नाट्यगृहात एकूण खुर्च्या किती? एकूण 1242 खुर्च्या असतील. लक्षात, अशा प्रकारचं हे गणित होतं आपलं 2 नंबरचा. त्याच्यानंतर काय करूया आपण? 2 नंबर 2 सोडवायचं ना. हे सूत्राचा वापर करून करू, खूप सोपं आहे ना. बघा, एक तर सूत्राचा वापर करून येतं किंवा मग पूर्ण वर्ग पद्धतीने येतं. दोन्हीपैकी एक हमखास असतात. x² अधिक 10x अधिक 2. प्रश्न क्रमांक 3 बी मधलं किती? चौथं. x² अधिक 10x अधिक 2 अधिक 10x अधिक 2 बरोबर 0. बघा, सूत्राचा वापर करताना आपण ए बी सी च्या किमती काढून घेऊया. त्या कशा प्रकारे काढतो ते आपण अगोदर शिकलो, हो की नाही. ए बी सी च्या व्हॅल्यू दिल्या. आता बघा, b² वजा 4ac काढून घेऊया अगोदर, सोपं जाते आपल्याला. आता वर्ग वजा 4 गुणिला 1 गुणिला 2 बरोबर किती? 100 वजा 8. म्हणून b² वजा 4ac बरोबर किती? 92. पण आता आपल्याला सूत्र ठेवायचंय. मग x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b² वजा 4ac हिला 2 वजाला वजा. b किती आहे आपला? 10 अधिक वजा वर्गमुळात b² वजा 4ac किती काढला आपण? 92 भागीला 2 गुणिला 1 बरोबर वजा 10 अधिक वजा वर्गमुळात काय होईल? 4 गुणिला 4 दुनी 8 4 त्रिक 12. त्याचे मी अशा अवयव पाडले 92 चे 4 गुणिला 23, कारण काय 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून. आता मग काय होईल? याच्यामधून वजा 10 अधिक वजा 2 वर्गमुळात 23 भागीला, आता अंशामधून 2 कॉमन काढूया ना. काय राहिलं? वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23 भागीला किती? 2. हा कॅन्सल. आणि म्हणून काय होईल? x बरोबर काय होईल? वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23. एकदा धन एकदा ऋण देखील तुम्ही लिहू शकता. पण याच्यामधले झाले आपले 2 उदाहरण. हे नाही घेतलं आपण, 2 उदाहरणं झाली, हो ना.
दोनच सोडवायचे होते आपल्याला. बघा आता काय म्हणते, खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. याच्या अगोदर दोनच होते ना, 6 मार्काला होते. आता आपण काय करूया, 4 मार्काला आहे. बघा हे थोडंसं अवघडच वाटतं, तरी आपण एखाद्या वेळेस ट्राय करू. हे पाहूया, एका अंकगणित श्रेणीचे 90 पद शून्य आहे. ठीक आहे. प्रश्न चौथ्यामधलं दुसरं, प्रश्न चौथ्यामधलं अंकगणित श्रेणीचे 90 पद शून्य आहे. T9 बरोबर शून्य, मग n बरोबर किती 9. मग Tn बरोबर a प्लस n वजा 1 इंटू d. आता म्हणून काय होईल, T9 बरोबर a अधिक 9 वजा 1 गुणिला किती d. मग T9 किती आहे आपला 0, म्हणून 0 बरोबर a अधिक 8d. या नंबर 1 देऊ. आता काय म्हणते, दाखवा की 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. अगोदर 19वे पद काढून घेऊया. मग n बरोबर 19, ओके नाही, 19वे पद काढण्यासाठी मग Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d बरोबर काय होईल, a अधिक 19 वजा 1 इंटू d बरोबर काय होईल, a अधिक 18d. आता बघा T19 किती आला, a अधिक 18d. याला मी असं लिहू शकतो, a अधिक 8d अधिक 10d. या 18ला 8 अधिक 10 लिहिलं ना मी. 10 अधिक 8 किती 18. का लिहिलं, a अधिक d 8d किती आहे आपला 0. म्हणून काय होईल, T19 बरोबर 0 अधिक 10d. आणि म्हणून T19 बरोबर किती 10d. नंबर 2. आता 29 करायचं आहे आपल्याला. मग n बरोबर 29 ठेवूया. मग काय होईल, Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. मग T29 बरोबर a अधिक 29 वजा 1 इंटू d. यांची किंमत ठेवली आपण. आणि म्हणून काय होईल, बरोबर a अधिक 28d. आता याला काय लिहूया, a अधिक 8d अधिक 20d. 20 आणि 8 28. मग पुन्हा a अधिक 8d किती आहे 0 अधिक 20d. आणि म्हणून काय होईल, T29 बरोबर काय होईल 20d. ओके ना. आता मग काय इथे लिहू, समीकरण नंबर 1 वरून इथे देखील समीकरण नंबर 1 वरून 0 घेतला आपण तो, हो की नाही. मग आता बघा, हा T19 10d आला आणि T29 20d आला, म्हणजे दुप्पट आला. म्हणून काय होईल, समीकरण नंबर 2 व 3 वरून, हो ना, T29 अरे यार T29 बरोबर 2 गुणिला किती T19 होईल की नाही. 2 गुणिला T19, कारण T29 आहे 20d आणि हा किती आहे 10. 10 दोन्ही 20 हे आपण सिद्ध केलंय. किती होतं, 2 प्रश्न होते ना. हे काढूया, एक समद्विभुज त्रिकोणाची परिमिती, हो ना. समद्विभुज त्रिकोणाची परिमिती इथे काढूया. बघा, हा समजा मी समद्विभुज त्रिकोण घेतलाय. या एकरूप बाजू आहेत आणि ही पाया आहे आणि यांची परिमिती किती आहे. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सीमाई आहे. एकरूप बाजूची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 ने कमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूची लांबी काढा. ओके नाही, परिमिती किती आहे म्हणलो आपण 24. समजा एकरूप बाजूंची लांबी बरोबर x आणि पायाची लांबी किंवा पाया बरोबर किती 5. ओके. आता आपल्याला त्रिकोणाची परिमिती दिली.
त्रिकोणाची परिमिती बरोबर किती दिली आपल्याला 24 सेमी. ओके, त्रिकोणाची परिमिती आपल्याला 24 सेमी दिली. मग 24 सेमी म्हणल्यानंतर मला एक गोष्ट सांगा, परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. आता म्हणून काय होईल, यात अधिक यात अधिक वाय बरोबर किती 24. म्हणून काय होईल 2x अधिक वाय बरोबर किती नंबर 1 देऊ. आता काय म्हणते बघा, एकरूप बाजूची लांबी किती आहे x. दुसऱ्या अटीवरून ना, एकरूप बाजूची लांबी ही पायाच्या दुप्पटीपेक्षा 13 ने कमी आहे. म्हणजे काय होईल, पायाची दुप्पट वायची दुप्पट 13 ने कमी. हो की नाही. ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. मग 1 नंबर काय आपलं 2x अधिक y बरोबर 14. म्हणजे x च्या ठिकाणी ही किंमत ठेवू. 2 कंसात 2y वजा 13 अधिक y बरोबर किती 14 होईल की नाही. मग 2 ने याला गुणा 4y वजा 13 दुनी 26 अधिक y बरोबर किती. मग 4y अधिक y बरोबर 24 अधिक किती 26 होईल असं. त्याच्यानंतर एखादी ऍड करू स्लाइड. आता मग काय होईल माहितीये का, 5y बरोबर 50 होईल. 5y बरोबर किती 50. y बरोबर 50 बाय 5. 5 10 50. y बरोबर किती आलं 10. y बरोबर किती आलं 10. ठीक आहे. आता ही किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. y बरोबर 10 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. हो ना. आता मग समीकरण नंबर 1 काय आहे आपलं 2x अधिक y बरोबर 24. हो की नाही. 2x अधिक y बरोबर किती 24. म्हणून काय होईल 2x अधिक 10 बरोबर किती 24. म्हणून 2x बरोबर किती होईल 24 मायनस 10. 2x बरोबर किती होईल 14 होईल की नाही. 24 मधून 10 गेले आणि म्हणून x बरोबर किती 14 बाय 2 बेसाती 14. x बरोबर किती 7. म्हणून काय होईल एकरूप बाजूंची लांबी होईल की नाही. पायाची लांबी बरोबर किती होईल 10 सेमी. ठीक आहे. याच्यामधले 2 प्रश्न झालेत. आपल्याला आता 5वा घ्या. खालीलपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे फक्त 5व्या मध्ये आपल्याला. हो ना. बघा मग आता याच्यापेक्षा हा सोपा वाटतोय मला. मग काय म्हणतो त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापे अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. सर्वात लहान कोणाचे माप हे साधारण फरकाच्या 5 पट आहे. त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची माप काढायची आपल्याला. मग बघा समजा लहान म्हणजे पहिल्या कोणाचे माप बरोबर आपल्याला काय a अंश असं दिलंय ना आपल्याला. बघा ना कोणाची मापे काय दिलीत a अंश a प्लस डी आणि a प्लस 2d याच प्रमाणे घ्यायची आपल्याला. दुसऱ्या कोणाची माप a प्लस डी अंश आणि तिसऱ्या कोणाची माप बरोबर a प्लस 2d अंश होईल. असं ही त्रिकोणाचे तिन्ही कोण आहेत. पण आता बघूया काय म्हणते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असतं असं घेऊया. पहिले लहान कोणाचे माप हे
साधारण फरकाच्या 5 पट आहे. मग लहान कोण कोणता आहे आपला? ए. साधारण फरक किती असतो? डी. डी च्या किती? 5 पट. आलं लक्षात तुमच्या? ए बरोबर किती असेल? 5 पट. म्हणजे लहान कोणाचे माप हे साधारण फरकाच्या 5 पट आहे. आपण डी बरोबर 5 पट घेत असतो. काही घेऊ शकता तुम्ही. आता बघा काय होईल मग. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते असं आपण म्हणालो. आपण लिहू त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता म्हणून काय होईल? पहिला कोण ए अधिक डी अधिक ए अधिक 2d बरोबर किती? 180 अंश. मग आता काय होईल? 3a अधिक 3d बरोबर किती? 180 होईल की नाही? हो ना. ते ए किती वेळेस आहे? 3 वेळेस. डी अधिक 2d 3d. मग 3 ने भागितल्यावर काय होईल? म्हणून ए अधिक डी बरोबर किती? 60. 3 ओके. मग आता आपल्याला एच्या ठिकाणी 5d ठेवूया ना. म्हणून काय होईल? 5d अधिक डी बरोबर किती? 60. म्हणून काय होईल? 6d बरोबर 60. म्हणून डी बरोबर किती? डायरेक्ट लिहू 10. आलं लक्षात? मग आता बघा पहिल्या कोणाचे माप बरोबर ए बरोबर किती? ए अंश बरोबर ए किती काढलाय आपण? ए किती काढलाय आपण? डीच काढलाय, ए नाही काढला. मग ए बरोबर 5d मध्ये ठेवू. ए बरोबर 5d बरोबर 5 गुणिला किती? 10 बरोबर किती? ए बरोबर किती? 50 अंश. ए बरोबर किती आला आपला? 50 अंश आहे की नाही? ए बरोबर किती आहे आपला? 50 अंश. आता दुसऱ्या कोणाचे माप ए प्लस डी बरोबर ए प्लस डी किती घेतला होता आपण? 60 येईल. पण 50 अधिक 10 50 अधिक 10 बरोबर किती? आणि तिसऱ्या कोणाचे माप ए प्लस 2d बरोबर हे किती आहे म्हणलं आपण? 50 अधिक 2 गुणिला किती? 10. मग काय होईल? 50 अधिक किती? 20 बरोबर किती? 70. म्हणून त्या कोणाची मापे त्रिकोणाच्या त्या कोणाची मापे बरोबर 50 अंश 60 अंश आणि 70. लक्षात तुमच्या? ओके. त्याच्यानंतर बस झालं. एकच सोडवायचं होतं आपल्याला. मी एकच सोडून दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे आपण इथे ही प्रश्नपत्रिका सोडून आपण इथे ठेवली आहे. आज संपलो. माझ्या मते 1 तास झाला कंप्लीट आपल्याला आणि हे तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारे वेळेचं नियोजन करा. हो की नाही? त्याच्यामुळे एक तर वेळ वाचेल आणि समाधानकारक होईल. अगदी सुरुवातीलाच काय करतो आपण? उगीच काहीतरी गिरवत बसतो. एकच सोडवतो. जर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधलं तुम्हाला काही जर जमलं नाही तर त्याच्यासाठी जागा सोडून द्या. समोर चला ना. समोर चला. म्हणजे शेवटी काय होईल माहितीये का? तुमचे अवघड गणित थोडेसे राहतील आणि वेळ जास्त उरेल. आणि वेळ जास्त उरल्यामुळे त्या अवघड गणिताला आपल्याला जास्त वेळ देता येईल. लक्षात तुमच्या? धन्यवाद. मला वाटतं या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद. भेटूया नंतर.